तर नमस्कार मित्रांनो, राम राम. कसे तुम्ही मित्र? एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे भारतातल्या सगळ्यात थ्रिल वाल्या ट्रेकवर, म्हणजे हरिहरगडवर. आता हरिहरगड इकडे आहे, इकडे एखाद्या दोन पैकी कोणतं होते पाहू तिकडे समोर गेल्यावर. तर जायचं आहे, त्याच्या पहिले चाय घेऊन घेऊ. आम्हाला चढायचा आहे गड, त्यासाठी पहिले एनर्जी म्हणून रोज इकडे पाणी राहतो म्हणे. आज पण होता सुरुवातीला, पण आता सध्या तर असं पाण्याचं वाटत नाही. आभाळ आहे तर, पण हे सध्या तर नाही. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे पाणी येत नाही. इथे येण्याची शक्यता असं वाटत आहे, पण पाहू आता काय होतं तिथं. असं तर माहित नाही की गडाकडे जायचं कोणत्या रस्त्याने आहे, पण आता इकडून भीड दिसत आहे म्हणून आता इकडूनच जाऊन पाहू. मोठ्या गडासाठी एंट्री नाही ती अंदर. आता इथून जायचं आहे ते पायदळच जायचं. आम्ही एवढं बरं केलं, आम्ही पावसाळ्यातच आलो, कारण की हेच जर दुसऱ्या सीझन मध्ये आलं असतं हिवाळ्यात पण जमते, पण हिवाळ्यात एकदम थंडे वारे राहते तर त्याच्यामध्ये थोडं तब्येतीचं प्रॉब्लेम राहते. पण पावसाळा म्हटलं तर आपलं कसं एकदम सगळं काही पाहायला भेटते. पाणी तर पाणी, इकडचा नैसर्गिक हिरवा हिरवा गार वातावरण. सगळ्यात जर चिस्त फुर्तीला कोणी असेल आमच्यामधून तो आहे आमचा अभिषेक भाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की नमः पार्वती पते हर हर महादेव. तर याचा एक सस्पेन्स आहे का की तुम्ही तुमच्या मतानं रस्ता निवडा म्हणते. एक लेफ्टला आहे, एक राईटला आहे. आम्ही आता लेफ्टला निवडला, डाव्या हाताला निवडला. माझ्या तरी मते ह्या गडला फेमस करण्याचं कारण म्हणजे फक्त रील आणि ब्लॉगरचं. गडावर जो लेग वर्कआउट होते तो जिम मध्ये नाही होत. खतरनाकच लेग वर्कआउट आहे. विदर्भापेक्षा इकडच्या मातीची एक खासियत कळली की इकडची मातीचं जे चिखल होते ते माणसाला घसरवत नाही. कारण की मी एवढ्या वेळ चाललो इकडं, पण एका वेळ असं स्लिप झालं बा पाय, असं वाटलं नाही. 200 मीटर चाललो असं आम्ही असं वर. 200 मीटरनी आता आमचं वॉर्मअप करून टाकलं. वर्कआउट तो पुरा बाकी आहे पुन्हा. जास्त आम्ही 500-400 मीटर वर आलो असं, तेवढं ताण लागली. आणि एवढं खरं आहे निसर्गाचं इकडच्या सह्याद्रीच्या की धबधबे चालूच राहते, पाणी पिण्याला काही अडथळा येत नाही. एवढंच खरं आमचं एवढं चुकलं, आम्ही बॉटल आणल्या सोबत. बॉटल आणली असती तर इथूनच भरून सोबत न्यायला मिळाली असती. आम्हाला वाटलं आभाळ आहे तपन नाही तर आमची जण चढणं होणार, पण बॉटल लागतेस. एकाला 2 लिटर तरी पाणी येते, द्यावं लागतेस. हा रस्ता आता दिसून राहिला, हा सोपी असं वाटते ना. अन्नामधात फक्त थोडे थोडे मोठे येते. आता हे 2 मोठे आले असे अन्नामधात येते ते. पण ह्या अडथळ्याला भेलो तर आम्ही शिवचे मावडे कसे. मावड्यांनो, अजून गड आला नाही, पण कसं वाटत आहे 500 मीटर चढून? कसं वाटतं भाऊ? सध्या जिराव आहे, पण किती जायचं आहे आम्हाला सध्या. इकडून असं इथे जायचं आहे. हा तुझोश काय नाही, खतम आहे माझ्यासोबत नाही. एकाच तरी कॅमेरा आहे, म्हणजे कॅमेरा समोर राहत एकाच तरी गंध नाही, तेव्हा ब्लॉग जाणार आहे माझ्या. तर आपल्याला जायचं आहे इकडे, इकडून तिथे. तर चला आपला जोश पूर्ण काढू आता. चला हरिहरगडला इकडून जायचं आहे. आता दिसायला लागला बा हरिहरगड. पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हा नजारा स्वर्गात आल्यासारखं पुरा. जे चढाई झाली आता आमची तर फक्त वॉर्मअप होता. मेन वर्कआउट आता हे इकडं पांढऱ्या ढगाच्या तिकडं आहे. कम बाबा तिकडला हो का नाही म्हणजे महाराजाचं गड पाहायचा होता, हरिहरगड पाहायचा होता. आता जवळून तेवढं काय वाटत नाही, डोळ्यांना तर काय वाटत नाही तेवढं. आम्ही जो मोबाईल मध्ये पाहिलं होतं ते थोडं वाटलं होतं काय एकदम असं डेंजर टाईप असणार. आता चढून माहित पडणार, पण असं काही वाटत नाही. असं पाहत होतं काही एकदम मुश्किल आहे बा, काही नाही उतरणं होईल बा. हा तुझोश हा खत्म, बिलकुल खत्म पुट्टी आहे माझ्यासोबत. जेवढे पण आले ना एकदम खत्म पुट्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. चला अशा प्रकारे वरती चढायचे आहे आणि हळूहळू एका असं वरती जाऊ देत. इकडचे खाली उतरून तेव्हा आता आम्हाला चढायला भेटन. आणि एवढी भीड पुन्हा येत आहे ती, एवढ्या भीड मध्ये आता आम्हाला नंबर लावा लागेल. हरिहरगड सोपा आहे बघा, हे सोपाच आहे. रिकामी नाट केला होता उतरायचे फटाफट थांबून आम्ही आम्हाला वरती चढायला यायला तर त्याला रिकामा आम्हाला खाली एवढे आहे ते, याच्याच अजून डबल वरत आहे ते. हे मंदातले याच्या वरत अजून डबल या टिबल आहे वरती. आणि आम्ही बसवलो मंदात लटकून.
आम्हाला वरती जाता येत नाही, खालतं जातो म्हणलं तर पुन्हा वरतं चढायला भेटत. कसं वाटतंय मग हरिहर वरील? एकदम अभिषेक बापू, आतापर्यंत कसं वाटलं? एकदम छान. गड चढायची आम्हाला मजा येत आहे, याची तकलीफ करून टाकली आम्ही रिकामी. चला शेवटी ही गडबड कमी झाली, त्याचे उतरणारे झाले आता असं वाटत आहे. भुऱ्या भाऊ जास्त ताल करून राहिले, जास्त ताल करत आहे. तर अशा प्रकारे येतं होऊन राहिलं जाम. आम्ही आलो गडावर, गड चढवलेलो. हरिहरगडची ही एक स्टोरी आहे ती, म्हणून पावसाळ्यात नको येत जाऊ बापू. येतं पावसाळ्यात यान तर क्वचित वाट. आम्ही पोहोचलो हरिहर गडावर. अमित बापू कसं वाटून राहिलं? हा, असं आहे गड, मजेशीर आहे गड. आपल्याला आवडलं. हे आहे तर कोरू केलेलं आहे तर काम इथे. गणे नाही, गणे मांगा समोर हमारे साथ वाले निकल गए. फोटो आरामी ना काढा रे, पहिलं चला वरतो. दक्षता दोन्ही पाहिजे. चला चला माऊली, चला चला चला. बापरे ढलन खूप भारी आहे. काही वाटत तर नाही म्हणा, भीतीला टेकत जायचं, चालत जायचं. रस्ता आहे का? हो, इकडून वरचं पुन्हा आता. हो, काल बनवलं गेला हे का आता. हे बनवणं आहे इकडं, दगडी शिडानच बनवलेलं आहे इकडे. जे काय ते आम्हाला जायचं अजून वरते याच्यावर, आणि ते दूर आहे. तर बंद करताय का? नाही, कान कान दुखायला लागले. हा, इकडून आपली गाडी कुठे आहे? आपली गाडी लई दूर आहे. मित्रांनो, आम्ही आलो अर्ध्या जास्त आता हरिहरगडावर. वरता नाही जायचं आहे का काहीच? आहे ना, वरता आहे ना काहीतरी. झालं म्हणजे वरता आलोच. जाऊ वरतं काय ते पाहू. हे आपली गँग. हा, काही वाटलं नाही, आम्ही नाटक केला होता दमाची. हरिहरगडवर आलो, तिथला चाय नाही पिला तर बरं नाही वाटणार, म्हणून बिस्किट आणि चाय घ्याव. एवढंच खरं, किंमत जास्त आहे. बरोबर आहे, त्याचंही त्याला चढून इकडे आणायला लागते वरतं. तू दिवसातून किती वेळा गड चढते मग? 2 वेळा. हो का, बरं आहे का भाऊ? 2 वेळा चढतो म्हणते, आम्ही 1 वेळा चढतो. आमची जिरणी दम लागते हरिहरगडवर येऊन चाय प्याले. आणि हे आलो आम्ही हरिहरगडच्या एकदम टोकावर. हे बघ, टोक आहेच का बाकी अजून? बिन टोक आलं करता मगापासून. चला अजून टोक बाकीच आहे म्हणते. चला अजून वर मंदिराच्या पाया लागेल. हा, आमची गँग आता कसं वाटत? सगळ्यात मजा कुठं आली? हरिहरगडवरच मजा आली म्हणते. चला, सुरुवातीला वाटलं आम्हाला लई टाइम लागेल म्हणून 2 घंटे 3 घंटे थांबलो, पण 2 घंटे 3 घंटे थांबल्याच्या नंतर तर मजा लईच. हनुमानाची एक मूर्ती आहे ती, आता ते बघू. आणि समोरचा मजा तर घ्यायचा आहे आपल्याला. इकडं सगळं काही पांढरं पांढरं दिसत आहे, त्याच्यानं काही आहे तर नाही. हे थोडीशी टेकडी आहेच ती, ते इले थोडस चढूनच घ्याव. आता हरिहरगडवर आता सगळ्याच टेकड्या चढल्या. ह्या गडाच्या वर तर अजून हे टेकडी दिसत आहे, हे पण टेकडी चढून घ्याव. इलेच काल ठेव. सगळ्यात हायची टेकडी आहे ती ह्या हरिहरगडची, इथेही पण जाऊ. तर आलो आता हरिहरगडाच्या सगळ्यात उंच ठिकाण, आणि इकडे आपला भगवा. चला आता टॉपवर आहो. आता इथून पुन्हा खाली उतरायचं आहे. तर चढायला जेवढी मेहनत नाही लागत तेवढी उतरायला मेहनत लागते. आम्ही ह्या 2-3 याच्यात पाहिलं, म्हणून आता गर्दीमध्ये उतरण्यापेक्षा आम्ही लवकर जातो ना उतरून जातो. कोण राहिलं? कोण कुठे हाय? कुठं जे पायवर हात म्हणा. तर आता जायचं आहे खाली. हा आहे मार्ग खाली उतरण्याचा. जसा चढत आलो तसा आता उतरत जायचं. आणि भीड अशी आहे का आता हळूहळू एकाला जावं लागत आहे. आणि इकडचं तर काही दिसतच नाही, पुरं भुयार होऊन गेलं. जसं चढायला तकलीफ झाली नव्हती, पण उतरायला अशी तकलीफ होणार आहे गडात की आम्हाला माहिती. एक भीड आहे आणि समोर फिसलन भरा रस्ता आहे. मी चाललो म्हणा खाली.
तर येतो ना आता आम्ही खाली उतरणार आहोत. हे आम्ही आतापर्यंत आम्ही हे रील मध्ये पाहिलं आणि हे काय नाही, हे नुसतं रील वर पाहिजे एवढे जण येतात. एक एक येतच आहे, आम्ही लटकलो इकडच. का हो रे येणार पटापट येणार. हो दादा, 5 जण आहे म्हणा, फक्त 5 जण तुम्ही स्टॉप करा म्हणा, आम्ही येतो म्हणा. आपण 100 लोक असून आता येत आहे ते जाम होऊन आणि आम्हाला उतरायचं होतं मेन जो ट्रॅकची सुरुवात आहे ठेवायला उतरायचं आणि तेच लई गडबडीवाला आहे ते. बे मला शॉर्टकट रस्ता भेटला हे इकडून जायचं. हा शॉर्टकट रस्ता. तर अशा प्रकारे आता हरिहरगड आमचं चढणं झालं मोकरा. पूर्ण ट्रॅक आम्ही कम्प्लीट केला. मोपून 4 घंटे लागले असणार, 2 घंटे तर आम्हाला खालीच ते टाइमपास झाला. चला आता उतरू ट्रॅक वरून. एक उज्जू रस्ता भेटला, ह्या उज्जू रस्त्याने आम्हाला जायचं, इकडे गाड्या आहे आमच्या तिकडं. तर चला असं करून असं फिरून जायचं असं ते असं जाऊ. काय म्हणता मावडे हो? काही नाही, आता आम्ही गड उतरलो थोडंसं. हे आम्ही गेलो शॉर्टकट आहे ना, हे एकदम शॉर्टकट तेच झाले आणि घसरला तर पाटाळ मोडाचं काम आहे. चला पाणी चालू इकडं, याच्यावरून उतरत आहो आम्ही. घसरलं तर पाटाळ फुटाची आमची. बरोबर ऍडव्हेंचर. चला आता शॉर्टकटच्या नादानादात आम्ही चाललो आपण इकडचे नवीन नवीन रस्ते एक्सप्लोर करत. हा धबधबा. चढताना काय वाटलं नाही, उतरताना काय वाटलं नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही पावसाळ्यात पण येऊ शकता. एवढंच करू का, पावसाळ्यामध्ये भीड जास्त राहते, उन्हाळ्यात तेवढी कमी राहते. एवढं थोडंसं राहतेच, पण मजा येते पाहायला आणि चढायला मजा येते. एकदम काय असं तकलीफाला नाही. आता भारतातल्या सगळ्यात डेंजरस ट्रॅक असं म्हणते. तर हा ब्लॉग मी येतच खतम करतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. मी गाणे टाकत राहतो, ते गाणे तुम्ही ऐकत नाही, जा ऐकत राहा, कारण की गाणे चांगले आहेत असे मी लगेच जणांकडून ऐकतो.